हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचे प्रश्न सुटता सुटेना. अजूनही लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला नाहीये. मग ते वितरण आज होणार आहे का? हे वितरण आज होणार आहे का? आणि त्यामध्येच मी काल एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं वितरण सुरू झाले आहे. तर लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल मी तुमचा समक्ष माफी मागतो. कारण लाडक्या बहिणींनो, चुकीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. आता तो चुकीचा व्हिडिओ का बनवला हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी हे प्रतिपादन केलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करतो आणि काल तो दिवस होता म्हणून तशा पद्धतीचा मी व्हिडिओ बनवला होता लाडक्या बहिणींनो. पण सरकारने तिथेही आपला गेम केलेला आहे. तर काल वितरण झालं नाही तर आज वितरण सुरू होऊ शकतं का, याबद्दलची मोठी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर हे वितरण आज होणार, परवा होणार, कधी होणार आणि सोबतच ई केवायसी बाबत सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो. खूप मोठी अपडेट आलेली आहे. खूप प्रश्न होते लाडक्या बहिणींचे, ते आता सुटणार आहेत का नाही सुटणार आहेत, सगळं सांगणार आहे. आणि जर हे वितरण आज नाही झाले, उद्या नाही झाले, तर पुढल्या वीकमध्ये होणार. तर पुढल्या वीकमध्ये आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकते का, सगळ्या प्रश्नांचं ऑथेंटिक आणि प्रूफ सहित उत्तर देणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले तुम्हाला ई केवायसी बाबत मोठी अपडेट देतो. त्याबद्दल तुमचे मत काय, माझे मत काय, सगळंच सांगतो. बघा, अग्रोवनची एक लाडक्या बहिणींनो मोठी न्यूज आली आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी सरकारचा मोठा निर्णय. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ई केवायसी करणार. मला तर लाडक्या बहिणींनो, या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही. मला या सरकारवर बिलकुलही विश्वास आला नाही. मला म्हणजे आपण म्हणतो ना, तीळभर सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, ही अशी संकल्पना त्यांनी जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये लावली होती, की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ई केवायसी पूर्ण करतील. पण लाडक्या बहिणींनो, त्या 26 लाख बहिणींपैकी कोणत्या बहिणींचा आणि किती बहिणींची ई केवायसी झाली, अजूनही डाटा समोर आलेला नाही आहे. आणि सरकारवर सरकारने 3 महिने टीका केल्यानंतर आपल्याला 20 लाख बहिणींना पात्र ठरवलं आणि 6 लाख बहिणींना अजूनही पैसे वाटप वितरण भेटलेला नाही आहेत. म्हणजे विचार करा, यावेळेस सुद्धा सरकारला असंच करायचं आहे का? या प्रश्नांसाठी मी नागपूरमध्ये होतो लाडक्या बहिणींनो. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, लास्ट वीकमध्ये माझे व्हिडिओज आलेले नाही आहेत. लाडक्या बहिणींनो, असंच सरकार या ठिकाणी करणार आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येत नसेल, तुम्ही त्यांच्यापर्यंत जा. आपण लाडक्या बहिणींनो, ई केवायसी कंप्लीट करा 31 डिसेंबरच्या आत. जर तुम्ही ई केवायसी केली नाही आणि जी तुमची ई केवायसी चुकली होती, ती सुद्धा तुम्ही पूर्ण केली नाही, तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पुढचे लाभ बंद होऊ शकतात. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, की 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत आल्या तरी ठीक आहे, नाहीतर तुम्ही अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, आपला लाभ बंद होऊ शकतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, बोगस लाभार्थी वगळता येतील, यासाठी महिला व बालविकास विभागाने ई केवायसी बंधनकारक केली आहे. सुरुवातीला ई केवायसी करण्याची मुदत 18 डिसेंबर पर्यंत होती. मात्र अपेक्षित प्रमाण ई केवायसी न झाल्याने मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. इथे 18 डिसेंबर नाही, 18 नोव्हेंबर पाहिजे लाडक्या बहिणींनो. तरीही अनेक महिलांनी ई केवायसी करताना अडचणी येत असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे. यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांशी अशा महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करून ई केवायसी जबाबदारी सोपवली आहे. अंगणवाडी सेविकांकडे गेलो, त्याहून ते आम्हाला वरतून काहीच आदेश नाही आले आहे. तुम्ही विचार करा, किती भोंगळा कारभार असेल सरकारचा, किती भोंगळा कारभार असेल. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही प्रतिक्रिया तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना ई केवायसी करताना मोठा त्रास सहन करावा लागला. हे सरकार आत्ता झोपेतून उठलं का? हा त्रास तर जेव्हापासून ई केवायसी सुरू झाली होती तेव्हापासूनच होता. सर्वांनाच माहित होतं. लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहेत, या आदितीताईंना माहिती नव्हते का? लाडक्या बहिणींना ज्या इश्यूना, ज्या समस्यांना पुढे जावं जावं लागत होतं, ते समस्या आम्ही तर पहिलेपासून मांडलं. तर यांनी आता का केलं? आणि शेवटच्या 15 दिवसांमध्ये यांनी काय केली? वेबसाईट अपडेट केली. आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, या सरकारला नेमकं करायचं काय? बरोबर? ओटीपी नाही, लिंक नाही, तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेता सरकारकडून संगणकीय प्रणाली सुधारणा करून अंगणवाडी सेवकांमार्फत ई केवायसी प्रक्रिया राबवली आहे. हे फक्त आणि फक्त ढोंगी सरकार आहे, हे मी या ठिकाणी म्हणतोय. लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. दरम्यान राज्यात लाडकी बहीण योजनेत अंतर्गत सुमारे 2.5 कोटी महिलांना दरमहा ₹1500 शासनाकडून थेट खात्यात जमा होतात. मात्र योजनेच्या लाभासाठी ई केवायसी बंधनकारक आहे आणि त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी न केल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. बघा, वगळले जाईल. तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या अधिवेशनामध्ये सांगताना बोलले होते, की जसं अधिवेशनाचा जो सत्र संपेल, तसंच आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवेल. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता कालचा. पण असं झालं का? नाही. मग आज वितरण होऊ शकतं का? ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. 2 हप्ते एकत्र भेटू शकतं का? त्याचीही माहिती देतो. सगळंच सांगतो. पती-वडील नसलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद, तसेच ज्या महिलांचे पती-वडील दोघेही हयात नाहीत, अशा महिलांसाठी संकेतस्थळ विशेष बदल करण्यात आले आहेत. संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे सादर केल्यानंतर त्याची ई केवायसी तातडीने पूर्ण केली जाईल. मान्य आहे, पण अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाहीयेत. तर अंगणवाडी सेविका खरंच घरी येईल का? हा प्रश्नचिन्ह
आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालेला आहे. काही ठिकाणी नक्कीच सुरू झालेलं आहे, पण काही ठिकाणी अजूनही सुरू झालेलं नाही. त्यानंतर ई-के-वाय-सी चुका दुरुस्त करण्याची शेवटची संधी. त्याचबरोबर ई-के-वाय-सी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांना पुन्हा प्रक्रिया करून ती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र ही शेवटची संधी असून 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे संबंधित महिलांनी योजनेतून वगळले अशी महिला बालविकास अधिकारी यांनी स्पष्ट केलेले आहेत. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला वेळ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. त्याचबरोबर ज्या बहिणींचे पती, वडील बेपत्ता आहेत, त्या बहिणींनी काय करायचं? पहिला प्रश्न. ज्या बहिणी आता सिंगल आहे. बरोबर? म्हणजे ज्यांचं लग्नच झालेलं नाहीये, त्या बहिणींनी काय करायचं? कोणाचा डाटा द्यायचा? वडील तर बेपत्ता आहेत, मग कोणाचं द्यायचं? त्याचबरोबर डॉक्युमेंट्स नाही आहेत, तर त्या बहिणींनी काय करायचं आणि काय नाही, याबद्दल अजूनही काहीही स्पष्टता आदितीताई तुम्ही दिलेली नाहीये. आणि जर तुम्ही एक महिला असून माझ्या बहिण्यांच्या समस्या समजून घेत नसेल, तर हे सरकार सर्वात मोठं लाजिरवाणं आहे. याबद्दल मी या इतक्या तीव्र भाषेमध्ये तुमच्यावर टीका करतो. आणि आज लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं 16 तारीख आहे, 16 तारीख. आणि या 16 तारखेला जर सरकारमार्फत जर त्यांच्या Facebook हँडलला काहीही आलेलं नाही, तर समजून घ्या आपला वितरणाचा जो भाग आहे, तो तुम्हाला लाडक्या बहिणींनो 21 तारखेनंतर मिळेल. म्हणजे 22, 23, 24 या तारखांमध्ये मिळतील. तुम्ही म्हणाल सर का? कारण 21 तारखेला हे जे नगर पंचायत आहे आणि नगर परिषद आहे याची आचारसंहिता संपणार आहे. आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो महानगरपालिकेच्या निवडणूक बरोबर? आचारसंहिता लागेल. पण मी तुम्हाला कालच सांगतोय, कालपासूनच महानगरपालिकेची आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. हीच आचारसंहिता आता कधीपर्यंत राहणार आहे? 16 जानेवारीपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. म्हणजे पैसे भेटणार का? तर मी सांगतो लाडक्या बहिणींनो, जर ही आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि या महानगरपालिकेला म्हणतात लक्षात घ्या, मिनी विधानसभा निवडणूक. आणि मिनी विधानसभा निवडणूक असल्यामुळे आय थिंक सो, मी असं कन्फर्मेशन देत नाही. आय थिंक सो तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतं. म्हणजे 22, 23, 24, 25 या 4 तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला ₹3000 दिले जाऊ शकतात. कारण की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते. मग आता ते होऊ शकतं का? इट माइट बी पॉसिबल. या दिवसांमध्ये ते असं होऊ शकतं 4 दिवसांमध्ये म्हणजे 22 तारखेला आदिताई स्वतः त्यांच्या Facebookला सांगेल, ट्वीट करेल, की उद्यापासून पैसे जमा होऊ शकतात. बरोबर? तर असं झालं तर 23, 24, 25 मध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील. आणि त्यानंतर जर आज काही Facebookच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून जर काही अपडेट आली, तर लाडक्या बहिणींनो आज अपडेट येईल आणि उद्यापासून म्हणजे 17, 18, 19 या दिवसांमध्ये जर पैसे आले, तर तुम्हाला लक्षात घ्या किती पैसे मिळतील? 1500. आणि मला अजूनही याच्यामध्ये पर्सनली वाटतं, की सरकार तुम्हाला फक्त नोव्हेंबरचाच हप्ता देईल. जर या डिसेंबरमध्ये जर त्यांनी पैसे वाटप केले, तर तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1500 देतील. पण मी लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो, की लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे आणि सरकारने सुद्धा डोकं ठिकाणावर ठेवून बरोबर योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा. त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जो पैसे वाढ केलेले आहेत लाडक्या बहिणींचे म्हणजे निधी जो जाहीर केलेला आहे लाडक्या बहीण योजनेसाठी, तो तर जाहीर केलेलाच आहे. म्हणून लाडक्या बहिणींना 1500 न देता ₹3000 द्यावे, हीच मागणी मी सरकारकडे करतो. नाहीतर सरकार एकदम ढोंगी आहे, हे माहिती झालेलं आहे आम्हाला. दोन्ही हप्ते एकत्र मिळावे, ही तर मागणी आहेच. पण देण्यात येईल का? याबद्दल संभ्रम निर्माण आहे. हा संभ्रम सरकारने तोडावा, कारण की त्यांनी ऑलरेडी निधी जाहीर केलेला आहे आणि जी-आर सुद्धा आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा. म्हणून सरकारने लवकरात लवकर पैसे वितरण करावे. बघा लाडक्या बहिणींनो, आज होणार का वितरण? जर आज वितरण होणार, यासाठी मी तुम्हाला एवढंच म्हणतो, की आज वितरण होऊ शकत नाही, कारण की Facebookला किंवा सरकारी माध्यमांकडनं काहीही अपडेट आलेली नाही आहे. पहिला प्रश्न. होईल तर ती उद्यापासून होईल 17, 18, 19 मध्ये आणि या दिवसांमध्ये भेटले तर ₹1500 भेटतील आणि जर पुढच्या वीकमध्ये झालं, तर तरी सुद्धा तुम्हाला 1500च भेटतील. पण आपण सरकारला म्हणू इच्छित आहोत, की बाबा पुढल्या हप्त्यामध्ये जर देत असाल, तर 2 महिने ऑलरेडी काय होईल ते पेंडिंगवर जातील आणि अशा माध्यमातून लाडक्या बहिणींचे तुम्ही जे 5 वर्षामधले जे महिने आहेत ते कमी करत आहात का? की लाडक्या बहिणीची संख्या कमी करत आहेत? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. म्हणून पुढच्या हप्त्यामध्ये झाले तर तुम्ही ₹3000 द्या. ई-के-वाय-सी बाबत मोठी अपडेट आलेली आहे. लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचा. अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात का? हा प्रश्न अजूनही सुटता सुटेना. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्याच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने सरकारवर टीका करतो त्याबद्दल तुम्हाला समजेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.